नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा. श्रीमती नंदा खानोकर यांचा एक प्रश्न आला आहे. त्यांनी विचारलंय, पडल्यामुळे माझा एका बाजूचा हात आणि मणका खूप दुखतो आहे, यावर काही उपाय सुचवावा. नंदाताई, पडल्यामुळे आघात झाला की त्या ठिकाणचा वातदोष वाढत असतो आणि त्यावर तेल लावण्याचा आणि वरून शेक करण्याचा उपयोग होऊ शकतो. यासाठी नारायण तेल, पला तेल यासारखं वातशामक द्रव्यांनी संस्कारित तेल वापरता येतं. तेल लावताना ते हलक्या हातांनी दुखावलेल्या भागावर जिरवावं आणि वरून एरंड, निरगुडी, शेवगा, सागरगोटा यातील अवेलेबल असतील ती पानं थोडी वाफवून गरम गरम असताना त्याचा शेक करावा. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला नक्की बरं वाटू लागेल. बरोबरीने पोटातून योगराज गुग्गुळ या गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. वाढलेला वात कमी करण्यासाठी आहारामध्ये वातुळ गोष्टी टाळणं चांगलं. या दृष्टीने ढोबळी मिरची, वांग, गवार, वाटाणा, पावटा, चवळी, राजमा, कोबी, फ्लावर वगैरे गोष्टी टाळणं चांगलं. मात्र आहारात घरी बनवलेलं साजूक तूप किमान 4 ते 5 चमचे या प्रमाणात समाविष्ट करणं आवश्यक. आयुर्वेदिक औषधं मिळणाऱ्या कोणत्याही दुकानामध्ये एरंडमूळ नावाची वनस्पती भरड फॉर्ममध्ये मिळू शकते. पातेल्यामध्ये 2 चमचे एरंडमुळाची भरड घ्यावी. त्यात 1 कप दूध, 2 कप पाणी मिसळावं. आता मध्यम आचेवरती पाणी उडून जाईल आणि 1 कप दूध शिल्लक राहील इथपर्यंत उकळावं. गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावं आणि दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी प्यावं. यामुळे ही वाढलेला वातदोष कमी होण्यास आणि हात, मणके, कंबर वगैरे दुखणी कमी होण्यास मदत मिळते. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही समस्या असेल तर ती तुम्ही आम्हाला स्क्रीनवरच्या नंबरवर विचारू शकता किंवा यूट्यूब, इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही, लोकशाही मराठीवर.